17 ऑगस्ट रोजी सिंह राशीत रवीचा प्रवेश झाला. तिथं रवी आणि केतू यांचा योग तयार झाला आणि याचा परिणाम कर्क राशीवर फार सखोलपणे होईल. कारण की रवी केतू यांचं षडाष्टक वक्री शनीबरोबर तयार झालेलं आहे. म्हणून कर्क राशीसाठी रवी शनी यांचा षडाष्टक योग फार विशेष प्रभाव करेल. प्रामुख्याने मन अस्थिर राहणे, निर्णयांमध्ये गोंधळ होणे, कुटुंब आणि करिअरमध्ये संतुलन राखणे ही प्रमुख आव्हाने असतील. मात्र संयम, नियोजन आणि विश्वास ठेवल्यास हळूहळू परिस्थिती ही तुमच्या बाजूने फिरते. नोकरी व करिअरचा जर आपण विचार केला ना, तर या काळात कामाचा व्याप प्रचंड वाढेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून नवीन जबाबदाऱ्या, अधिक वेळ व जास्त परिणाम अपेक्षित येईल. कधीकधी तुम्हाला असे वाटेल की मी मनापासून मेहनत करतो, पण मला हवी तशी दखल किंवा मान्यता मिळत नाही. हेच तर शनीचे वैशिष्ट्य आहे. शनी प्रयत्नांना वेळ घेऊन फळ देतो. ऑफिसमध्ये स्पर्धेचे वातावरण तीव्र होईल. काही सहकाऱ्यांकडून मत्सर, टीका किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. इथे संयम हा तुमचा सर्वात मोठा शस्त्रच असणार आहे. वाद वाढवू नका, कारण सूर्य शनी षडाष्टक योगामुळे वरिष्ठांसोबत थोडा संघर्ष तयार करतात. नोकरी बदल किंवा बढतीची इच्छा असलेल्यांना संधी मिळते, पण ती थोड्या उशिराने व संघर्षानंतरच मिळते. विशेषतः ट्रान्सफर होण्याची शक्यता खूपच वाढलेली आहे. काहींसाठी ती अनुकूल ठरेल, पण काहींसाठी ती असुविधाजनकही असू शकते. मग याच्यासाठी सल्ला असा असेल ना, तर हा काळ तुम्ही धैर्य आणि शिस्त राखण्याचाच आहे. कठीण परिस्थितीतही हार मानू नका. शनी तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची नोंद ठेवतो आणि योग्य वेळी त्याचे चीजही नक्की करतो. व्यवसाय व उद्योगावर पण ह्याचा फार गूढ परिणाम होतो. व्यवसायात हा काळ थोडा सावधगिरीचा आहे. भागीदारीतील विश्वास डळमळीत होऊ शकतो. भागीदारांमध्ये गैरसमज किंवा लपलेली नाराजी थोडी उफाळून येऊ शकते. सरकारी परवानगी, कर, परवाने किंवा कागदोपत्री कामांमध्ये विलंब व अडथळे जाणवतील. त्यामुळे नियोजन आणि धीर ठेवणं फार महत्त्वाचं ठरेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यापेक्षा आधी सुरू असलेल्या प्रकल्पांना पूर्ण करण्यावर लक्ष तुम्ही केंद्रित करा. कारण सध्या सुरू असलेले काम अपेक्षेपेक्षा जास्त खर्चिक व वेळ खाऊ ठरू शकते. मोठी गुंतवणूक किंवा जोखीम घेणं टाळा. हा काळ आर्थिक शिस्त पाळण्याचाच आहे. याचबरोबर ग्राहकांसोबतचे संबंध तुम्ही घट्ट ठेवा. संवाद सुधारल्यास दीर्घकालीन यशासाठी मदत होईल. कारण या काळात ग्राहकांचा विश्वास जिंकणे हेच तुमचे मोठे भांडवल असेल. म्हणून हा काळ आव्हानांनी भरलेला आहे, पण त्याच वेळी धैर्य, संयम आणि शिस्त राखणाऱ्यांना दीर्घकालीन यशाचे बीज रोवून देतो हा रवी शनी षडाष्टक योग. त्यामुळे रवी शनी षडाष्टक योगामुळे अडथळे येतील, पण शेवटी शनी तुमच्या परिश्रमाचे फळ हे देतच असतो. आर्थिक स्थितीचा जर आपण सारासार विचार केला ना, तर या काळात उत्पन्नापेक्षा खर्च थोडा अधिक वाढतो. घर, कुटुंब, वैद्यकीय खर्च, मुलांचे शिक्षण यावरती थोडा जास्त खर्च वाढत जातो. काहींना कर्ज फेडण्यात थोड्या अडचणी येऊ शकतात. शेअर बाजार, जोखीम असलेल्या गुंतवणुकीपासून दूर राहणे तुमच्यासाठी फार आवश्यक आहे. मात्र काहींना जुने थकलेले पैसे परत मिळणे, वारसा हक्क किंवा विमा रक्कम यातून दिलासा थोडा मिळू शकतो. वैवाहिक व कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा रवी शनी षडाष्टक योग फार बारकाईने काम करतो. या काळामध्ये विवाह संबंधात थोडा ताणतणाव जाणवू शकतो. विशेषतः संवाद कमी झाला तर गैरसमज पटकन निर्माण होऊ शकतात. म्हणूनच मोकळेपणा आणि संयमाने संवाद साधणे खूपच आवश्यक आहे. जोडीदाराच्या आरोग्याबाबतीत जागरूकता तुम्हाला ठेवावीच लागेल. अचानक थकवा, रक्तदाब, पचन किंवा मानसिक ताण यासारखी त्रासाची शक्यता थोडीफार वाढलेली असते. त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व एकत्र वेळ घालवण्याला तुम्ही प्राधान्य द्यावे. वैद्यकीय चिकित्साही नियमित झाली पाहिजे.
इतकं घाबरण्यासारखं कारण मला दिसत नाही, पण वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करणे हे तर आपलं काम आहे. कुटुंबात विशेषतः वडीलधाऱ्यांचे मत व अनुभव ऐकणे फार महत्त्वाचे ठरेल. कधीकधी त्यांच्या सल्ल्यामुळे वाद टाळले जातील आणि कुटुंबात शांतताही टिकेल. वडीलधाऱ्यांचा तुम्ही जर आदर ठेवला ना, तर ग्रहदोषांचा प्रभाव कमी होतो. हा माझा फार जुना अनुभव आहे आणि मी तो अनेकांवरती प्रयोग करून पाहिलेला आहे. कुटुंबातील लहान-सहान कारणांनी वाद निर्माण होऊ शकतात, पण ते प्रेम, संयम आणि प्रामाणिक संवादाने सहज मिटवता येतील. या काळात कुटुंबासोबत धार्मिक किंवा आध्यात्मिक उपक्रम सुरू ठेवले पाहिजेत. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला, तर थोडीशी मानसिक अस्वस्थता किंवा झोप न लागणे, उशिरा लागणे किंवा पचनाशी संबंधित थोडे त्रास होऊ शकतात. ताण टाळण्यासाठी आपल्या गुरूंनी सुचवलेली उपासना करत जा. चंद्र आणि शनी जर आपल्याला संतुलित करायचे असतील आपल्या वैयक्तिक पत्रिकेसाठी, तर आपण शिवलिंगाला जलाभिषेक करू शकता आणि जर आपल्याला झेपत असेल ना, तर आपण सोमवारी उपवास करू शकता. शनिवारी शनी मंदिरात तेलाचे दानही आपण करू शकतो. रवी शनी षडाष्टक योगाबद्दल कर्मफल संदर्भात काय सांगितलेलं आहे, म्हणजे जातक पारिजात ह्या अतिप्राचीन ग्रंथामध्ये रवी शनी षडाष्टक योगाबद्दल एक वर्णन केलेलं आहे. षडाष्टके रवेश्चैव शनिना सह संयुते वैरम पितृसूतादीनाम क्लेश च अधिकारिणाम. अर्थ असा आहे की जेव्हा सूर्य व शनी षडाष्टक योगात येतात ना, तेव्हा पित्याशी मतभेद होतात, वरिष्ठांशी संघर्ष होतो आणि अधिकार पदावरून थोडा क्लेश निर्माण होत असतो. मग याचा व्यावहारिक अर्थ काय आहे, मी पुन्हा एकदा जाता जाता सांगतो. सूर्य म्हणजे आत्मविश्वास, पिता अधिकारी आणि राज्यसत्ता. शनी म्हणजे कर्म, श्रम, जनसामान्य, विलंब आणि 6 आणि 8 हा संबंध म्हणजे षडाष्टक. मग तो काय तयार करतो? संघर्ष, तणाव आणि विरोध. म्हणूनच या काळात नोकरीत वरिष्ठांसोबत मतभेद, व्यवसायात विलंब आणि कागदोपत्री अडचणी, घरात पित्याशी किंवा मोठ्या वडीलधाऱ्यांशी गैरसमज, आत्मविश्वास व संयम यांच्यात संघर्ष होतो. वर मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार उपायही सांगितलेला आहे. रवी शनी षडाष्टक योगाचा एक चांगला परिणाम असा असतो की तो आपल्याला एक चांगलं आत्मपरीक्षण घडवून आणतो. आपलं नेमकं कुठं चुकतं हे तुम्हाला ते समजावून देतो आणि मग त्यामुळे तुम्हाला पुढील मार्ग मोकळे होतात. रवी शनी षडाष्टक योग एक घर्षण तयार करतो ना, त्यातून तुम्हाला पुढच्या यश मिळण्याची दिशा मिळत राहते. मित्रांनो, जरी हा काळ थोडा संतुलित असला तरीसुद्धा हा फारसा काही जास्त नाही आहे. 16 सप्टेंबर 2025 पर्यंतच हा रवी आणि शनी यांचा षडाष्टक योग राहणार आहे. तिथून पुढे मग कर्क राशीसाठी शुक्र बळ चांगला असेल, बुधाचं बळ चांगलं असेल, त्याचबरोबर गुरुचं बळ पण चांगलं असेल आणि मंगळाचंही बळ चांगलं असेल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.